मित्रो नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आमिष शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर माझे सहकारी अभय सातपुते उपवाड सांगली, अजय आरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, सुनील पांडे संभाजीनगर, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपलं स्वागत करतो. मित्र, आजचा आपला विषय आहे थकवणारी थकीत वेतन देयक. खरोखर शाळेमधले लिपिक हे या थकीत वेतन देयकामुळे अत्यंत थकून गेलेत. आत्ता नुकतंच आलेल्या पत्रानुसार या थकीत वेतन देयकाला अजून मुदतवाढ मिळालेली आहे. अर्थात ही मुदतवाढ जी मिळाली त्याची मागणी सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदारांनी या संबंधातली भूमिका मांडली आणि या मुदतवाढीची मागणी केली आणि ही मुदतवाढ मिळाली. 7-8 दिवसाची असेल, 2 दिवसाची असेल, 5 दिवसांची असेल, ही पहिली मुदतवाढ नाही. अशा मुदतवाढी वारंवार मिळाल्या आहेत आणि थकीत वेतन देयकाचा हा सिलसिला साधारणतः 8-10 महिन्यांपासून सुरू आहे. आणि हा जो सुरू आहे, या थकीत वेतन देयकाच्या संबंधामध्ये लागणारे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमुळेच कर्मचारी वर्ग, आमचा लिपिक वर्ग हा थकून गेला आहे. आणि हे सर्व करीत असताना त्याला जी विशिष्ट मर्यादा दिलेली आहे त्या कालमर्यादेत ही कामं घडवून आणणं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम या लिपिक वर्गासमोर आहे. लिपिक वर्गाची संख्या मर्यादित झालेली आहे. पूर्वी जिथं 2 लिपिक होते तिथे एकच लिपिक काम करतोय. 2 लिपिकांमध्ये कामाची विभागणी होत असे आणि ही विभागणी झाल्यामुळे हा भाग तसा काम करण्याकरता सुद्धा सोयीस्कर होता. परंतु आता लिपिक वर्गाची संख्या ही 50% घटल्यामुळे एक लिपिक हे सर्व काम करताना त्याच्यावरती बाकी सर्व जबाबदाऱ्या आहेत. त्याला 10वी-12वीच्या शालांत परीक्षा मंडळाची सगळी कामं करायची आहेत, वेतन देयकाचं काम करायचं आहे, वर्षाखेर आलेली आहे ती कामं त्याच्याकडेच आहेत, त्यामध्ये अंदाजपत्रकही बनवायचं आहे, असंख्य काम आहेत. शिक्षकेतरांच्या कामाचा तपशील हा जेवढा आपण त्याच्यामध्ये विचार करू तेवढा वाढत जाणार आहे. आणि त्यामध्ये अशा पद्धतीची कामं ही वाढतात. आणि अशी कामं वाढताना आपण काय होतंय की मुदतवाढ मिळेल, अजून मुदतवाढ मिळेल ही आपण मान्य करू. याचा मूळ जो विषय आहे तो संपुष्टात येत नाही. मूळ विषय काय की वेतन थकीत का झालं, थकीत होण्याचं कारण काय. आणि शालार्थच्या नियमित वेतनाच्या देयकाच्या व्यतिरिक्त सर्व वेतन देयक ही थकीतमध्ये जमा झाली. मग जर थकीतमध्ये जमा झाली याचा अर्थ असा झाला की दर महिन्याला नियमित वेतन हा एकच वेतनाचा भाग झाला. आणि ही जी थकीत वेतन देयक आहेत ही होण्याचं कारण म्हणजे कार्यालयाकडनं उशिरा मिळणाऱ्या मान्यता किंवा काही वेळेला न्यायालयीन प्रकरणांमुळे झालेला उशीर, काही वेळेला वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर होऊन वेतन निश्चितीमुळे झालेला उशीर. या सर्व प्रक्रियेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेच्या लिपिकाचा दोष नाही.
शाळेचा दोष नाही. कारण आपली मान्यतेची प्रक्रिया दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालली आहे. आणि केव्हा क्लिष्ट होते? जेव्हा तुमचे नियमांचे अडसर जास्त वाढतात, तेव्हा त्याच्याकरता छोटे मार्ग निर्माण होतात, ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो. आणि मग हे जे निर्माण होणारे छोटे मार्ग आहेत, या छोट्या मार्गांचा अवलंब करून ज्या काय मान्यता मिळवल्या आहेत त्याच्या तपास आता सुरू आहेत. आणि त्या तपासामुळे आत्ता जे नियमित काम आहे त्याच्यावरती बंधन आली आहेत. म्हणजे करून गेला गाव अशी अवस्था आहे. आणि त्या अवस्थेतनं ही वेतन देयक आहेत. जुन्या काळामध्ये नियमित वेतन देयकाच्या बरोबर पुरवणी वेतन देयक सप्लिमेंटरी पे बिल असायची. आणि त्याच्या 2 स्वतंत्र तारखा होत्या की 15 ते 25 मध्ये पुरवणी पगार बिलं सादर व्हायची. ती का होत नाहीत? ती का घेतली जात नाहीत? तो स्वतंत्र त्याचा एकत्रित देयक तयार होऊन शासकीय कोषागारात जमा व्हायचं. का होत असं? आणि वेतन थकीत व्हायला कारण शासन आहे. कारण शासन जे अनुदान देतं ते तुटपुंज अनुदान आहे. 100 रुपयाचा अंदाजपत्रक असेल तर 90 रुपयाचंच तरतूद आहे. म्हणजे अंदाजपत्रक तुटपुंज आहे. का बरं होत असं? असा विचार केला पाहिजे. आणि याकरता परत एकदा आपण वारंवार हा मुद्दा मांडलेला आहे. जोपर्यंत अशासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक याच्या खाली आपण 2 रेषा ओढू, शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या संघटना एकत्रितपणे शाळांना मिळणारं वेतन हे अनुदान म्हणून न मागता हे वेतनाचा हक्क किंवा हक्काचं वेतन म्हणून मागेल. आणि जेव्हा ते वेतनाचा हक्क मंजूर होईल त्यानंतर हे सर्व उद्योग बंद होतील. कारण वेतन या संज्ञेला कोषागारामध्ये लेखाशीर्ष आहे कायमस्वरूपी. आणि अनुदानाला तरतूद झाल्याशिवाय लेखाशीर्षात मंजुरी नाही. आणि अनुदान ह्याचा सोयीस्कर अर्थ आणि जो कायदेशीर अर्थ काढलाय तो असा आहे की अनुदान हे शासनाकडच्या उपलब्ध निधीवर अवलंबून असेल. बघा, अनुदान हे उपलब्ध निधीवर आहे. वेतनाच्या हक्काचं तसं नाही. वेतन हक्क हा उत्तरदायित्वात येतो. म्हणजे बालकांना मोफत आणि हक्काचे शिक्षण अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दोन्हीमध्ये बालकांना शिक्षणाचा हक्क प्रदान केलाय घटनेने. म्हणजे त्या अजाण बालकाला, अज्ञान बालकाला शिक्षणाचा हक्क आहे. पण त्याला शिकवणाऱ्या आणि त्याला शिकवण्याकरता चालणाऱ्या यंत्रणेला, जे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर या तिन्ही घटकांना वेतनाचा हक्क नाही. वेतन अनुदान म्हणून मिळणार. ज्या वेळेला वेतन तुमचा हक्क म्हणून मिळेल पण तो तुम्हाला मिळवायला लागेल, आपोआप मिळणार नाही. सरकार अनुदानाचे मार्ग आणि रस्ते बंद करत आहे. आत्ताच जर आपण नुकतंच आलेल्या वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 18,000 शाळा बंद करण्यात येत आहेत. 18,000. आणि गंमत अशी आहे की ही जी बातमी आली 18,000 मराठी शाळा बंद होणार, ही बातमी आली ती फेब्रुवारीच्या अखेरीस आली. म्हणजेच मराठी भाषा दिनाच्या दिवशी आली. म्हणजे मराठी भाषा दिन आणि
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मराठी माध्यमाच्या 18,000 शाळा बंद होणार आणि आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करतोय. काय संबंध आहे दोन्हीचा अर्थार्थी? पटतंय तुम्हाला? बघा, तुम्ही विचार करायचा. आता सुद्धा घरभाडे भत्त्याचा फरक आला. सरकारची घोषणा विलंबाने होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सर्व नियमित वेतन देयक साधारणतः 15 तारखेच्या आत जमा होतात. म्हणजे ऑनलाईन आधीच होतात, हार्ड कॉपी द्यायला जावं लागतं म्हणून 15 तारीख धरू आपण. आणि त्याच्यानंतर शासन निर्णय आला तर त्याची अंमलबजावणी नैसर्गिकपणे पुढच्या महिन्यात होणार. परंतु हा महिना फेब्रुवारी आहे आणि पुढचा महिना मार्च आहे. सरकारी अधिकाऱ्यांना ही वाढीव रक्कम घरभाडे भत्त्याची मार्च अखेरीच्या आत खर्ची पडायला पाहिजे म्हणून त्यांनी दाखल झालेली फेब्रुवारीची पूर्ण बिलं नामंजूर करून परत पाठवली, रिजेक्टेड. आणि 25 नंतर कामाला लावलं की तातडीत जमा करा. मुदत किती होती? काही तासांची. काही तासांच्या मुदतीमध्ये संपूर्ण वेतन देयक नव्याने तयार करणं आणि सादर करणं. जरी सादर झालं असं गृहीत धरू आपण आत्ता, तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये फेब्रुवारीचं वेतन 1 मार्चला कुणालाही मिळालेलं नाही, शक्यही नव्हतं. मग पूर्वीच्या पद्धतीने जर काम केलं असतं की नियमित वेतन देयक सादर झालेलं आहे तर याचं पूर्ण वेतन देयक सादर करा. ते तुम्हाला मार्च अखेरच्यात मंजूर करता येत नव्हतं. यापूर्वी वर्षानुवर्ष असं पद्धत झालेली नाही. पण बोलणार कोण आणि मागणी करणार कोण? आमचेच नेते तिथं पाणी घेऊन बसले, त्याला काय करणार कोण? म्हणून वेतनाचा हक्क मागितला पाहिजे. आणि थकीत वेतन देयकांनी आमच्या सर्व लिपिकांना पूर्णपणे थकवून दिलेलं आहे. 1 ना 2 संख्या कमी असताना अद्ययावतीकरण, संगणकीकरण, डिजिटलायझेशन वाटेल त्या गोष्टी, त्याला मुदतच नाही, चालूच आहे. आणि जी वर्षानुवर्षापूर्वीची कागदपत्र पाहिजे ती मूळ पाहिजे. 1 ना 2 त्याला शेंडा पुडका आगापेक्षा काहीही नाही. बरं, हे जे मागितलंय, जे दिलंय, त्याची परत मागणी होणार का? का होणारच नाही? याचा कुठलाही शब्द कोणी देणार नाही, कोणी देणार नाही. म्हणून सर्व संघटनांनी एकत्र, शक्य नाही ही गोष्टही मान्य आहे मला, कारण संघटनांच्या पुढाऱ्यांना आपल्या खुर्च्या सांभाळायच्या आहेत. सगळ्यांना बरोबर घेतलं तर पहिल्यांदा त्यांना आपल्या खुर्चीचा धाक पडतो की आपली खुर्ची जाते की काय. म्हणून ते एकत्र होण्याचा विचार बोलून दाखवतील, करणार नाही, कारण खुर्चीचा धोका. आणि म्हणून सगळ्या संघटना एकत्र येऊन काम करतील ही आशा बाळगणं हे सुद्धा चुकीचं आहे. परंतु काही जिल्ह्यावर मात्र या सर्व संघटनांची समन्वय समिती झालेली आहे. काही ठिकाणी शैक्षणिक व्यासपीठ म्हटलंय वगैरे वगैरे नावं काही असतील, पण झालंय 5-7 जिल्हे असे पण तिथे आहे. जिथं असं झालं आहे त्यांनी तरी या समन्वयाच्या माध्यमातून ही मागणीचं पुढे आणली. जसं आता या सर्व शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य याच्यातल्या आमदारांनी, पदवीधर आमदारांनी जी आपली मतं मांडली, ज्याच्यामुळे मुदतवाढ मिळाली, हे माननीय आमदार हा पगाराचा हक्क मागतील असं आपण आशा बाळगू. त्याकरता त्यांना विनंती करू, जेणेकरून थकवणारी ही थकीत वेतन देयकं
थांबली पाहिजेत एवढं बोलतो आणि ते थांबतो. मित्र, जाता जाता एक गोष्ट सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये एका दिवशी 2 व्हिडिओ केल्यामुळे दोन्हीच्या शीर्षकात फरक पडला. तो फरक पडल्यामुळे काही अंशी लोकांचं तिकडे दुर्लक्ष झालं, कारण विषयाचं हेडिंग नाव ते साधर्म्य असल्यामुळे तो घोटाळा झाला, ती चूक झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणही जरा सहकार्य करावं आणि आम्हाला समजून घ्यावं. आपल्या सगळ्या विषयाच्या सगळ्या सूचनांचं स्वागत होईल. आपला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नमूद करा. इथेच थांबतो. धन्यवाद.